सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त असलेले केंद्रीय मंत्री धनंजय माने साहेबांच्या पत्रकार परिषदेला रत्नागिरी येथील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसंच मुंबई येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माझ्या आणि आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी दादांना विनंती करतो की आपण प्रेसला संबोधित करावं. पत्रकार मित्र, आज जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीला येऊन केली आहे. या रत्नागिरीपर्यंत यात्रेमध्ये जे काय अनुभव आले जो प्रतिसाद मिळाला प्रतिसाद चांगला आहे. या जन आशीर्वाद यात्रेमध्ये माझ्यासोबत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री आशिष शेलारजी, सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, माजी मंत्री सन्माननीय प्रसाद लाड, सन्माननीय कालिदास कोळम, निलेश राणे, आमचे जिल्हाध्यक्ष पटवर्धन साहेब, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, आज रत्नागिरीला जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आलेलो आहे. भारताचे पंतप्रधान आमचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मला केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की नवीन झालेल्या मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात किंवा राज्यात जा. माननीय पंतप्रधान आशीर्वाद जनतेचे घेऊन जायचे आहेत. त्याचप्रमाणे कोकणाच्या एका सुपुत्राला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पद दिलं. त्यामुळे मी माननीय नरेंद्रजी मोदी यांचा अतिशय ऋणी. मित्र, जन आशीर्वाद यात्रेमध्ये मुंबईला विमानतळाच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन आम्ही तिथून यात्रा काढली. मुंबईचे सर्व जिल्हे, 4 जिल्हे आम्ही फिरलो. प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. जनतेने भरभरून प्रेम दिलं. मी त्या सगळ्यांचा अतिशय आभारी आहे. आणि त्यानंतर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पण मी आलेलो आहे आपल्या सर्वांना भेटायला. आणि जनतेचे जे प्रश्न आहेत, पुरामुळे निर्माण झालेले, वादळामुळे निर्माण झालेले, आणि त्या परिस्थितीत जनतेला सरकारची मदत मिळाली आहे का, जनतेची दुःख काय आहे, सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. आणि माननीय पंतप्रधानांनी सांगितलं जाऊन आल्यानंतर मला रिपोर्ट सादर करा. त्याप्रमाणे गेल्यानंतर
रिपोर्ट सादर केला जाईल. मी फिरत असताना जी काही घटना घडली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. कायदेशीर नाही, कायदेशीरता नाहीये. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतात. माझी हरकत नाही, दाखवा. पण आम्ही जन्माला आलो ते फक्त विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. भविष्यात आम्ही महाराष्ट्रात सत्तेवर येऊ आणि केंद्रात आहेच. आम्ही केंद्रात आहे आणि त्यामुळे अधिकाराने वरिष्ठांचे काही जरी आदेश आले तरी कायद्याने कारवाई करावी असं मला पोलिसांना सांगायचं आहे. कायद्याच्या बाहेर जा तर पुढे कारवाई जी होईल ती तुम्हाला सामोरं जावं लागेल. राज्यात आज अनेक प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. कोरोना मुळे महाराष्ट्रात 1,57,000 महाराष्ट्रातले नागरिक मृत. 1,57,000. देशात सर्वात जास्त मृत्यू आपल्या महाराष्ट्रात आहे. नंबर वन ही ख्याती आहे यांची. आणि कोरोना सीधे सभा घेऊ नका, इथे जाऊ नका, ही बंधनं फक्त नारायण राहण्यासाठीच आहे, बाकी नाही. आता तर कळलं की वा एवढ्याच गाड्या घ्या, अमुकच घ्या. ते काय आमच्या देशात आम्ही राहतो तर आम्हाला आमच्या देशात अशी मनाई का? कोरोना जेव्हा होता मोठ्या प्रमाणात तेव्हा अशी कारवाई झाली नाही आणि आता संपल्यावर. आणि त्यामुळे त्यांनी विरोध करू दे, ही सत्तेची मस्ती आहे. पण मी सांगेन जसं राहिलं कायदा सुव्यवस्था राहिला नाही, घरात घुसून बलात्कार होत आहेत, दरोडे पडत आहेत, खून मारावर ते विचारूच नका. सुशांत ची हत्या झाली, दिशा सालियांची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही म्हणत, असे अनेक जण त्याचे आरोपी खरे आरोपी नाही मिळत आणि ते मिळणार नाही. नारायण राणेचे पाठीवर लागू नका, पाठी लागू नका. नाहीतर मी आता थोडाच बोलतोय, मग सगळंच बोलायला लागेल. ते परवडणार नाही परवड. केसेस काढू, हे काढू, ते काढू. खरं मी एवढा जर क्रिमिनल होतो, मुख्यमंत्री केलं कसं काय? एवढ्या वर्षी मंत्री होतो कसा राहिलो मी? शाखा प्रमुख, नगरसेवक, बीएसटी चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, परत आमदार, खासदार. आता मोदी साहेबांनी बीजेपीने पण पहिली पद यांनीच दिली ना. का नव्हते का कोण विरोध करायला? आणि हे करत असताना 39 वर्षात शिवसेनेसाठी जे काय केलं, साहेबांना जेव्हा धोका होता टेनिस लोकांकडून, साहेबांना मातोश्री सोडायला सांगितलं तर साहेबांनी सुपुत्राला बरोबर नाही घेतलं.
नाही घेतलं. ते दुसऱ्याला बोलतात ना, ह्याच थोबाड फोडा त्याच थोडा. माझ्या घरासमोर आलेले शिवसैनिक फोड करू. आणि माझ्या घरावर आले म्हणून सत्कार झाला त्यांचा. वा, सत्कार काय पराक्रम केला सरदेसाई साहेबांनी. चोप 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 पोलीस. असो, थोडं थोडं काढूया. एकाच वेळी अनेक ब्रेकिंग न्यूज नको. तेव्हा माझा दौरा माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे जनतेच्या भावना, प्रश्न, समस्या आणि अडचणी जाणून घ्याव्यात आणि भविष्यात त्या सगळ्या प्रश्नाला समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी माझं मंत्रिपद आहे. माझ्याकडे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आहे. देशातल्या उद्योग विभागात 80% कारखाने म्हणा, फॅक्टरी म्हणा, उद्योगधंदे माझ्याजवळ आहे. कोकणात औद्योगिक प्रगती होण्यासाठी मी काम करणार आहे. सूक्ष्म, अगदी महिलांना छोटे छोटे, महिला असो पुरुष, छोटे छोटे उद्योग, त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे आणि 1 कोटीचं कर्ज मिळते. त्यात 35% ते 90% काही योजनांना सबसिडी आहे. मी यानंतर कोकणात येईन, त्या आमच्या अधिकाऱ्यांना घेऊन येईन. मी त्यांना आदेश दिले आहे की कुठे काय करा, सिंधुदुर्गात काय करावं, रत्नागिरीत काय. एक मोठं ट्रेनिंग सेंटर, उद्योगाचं प्रशिक्षण, उद्योगाला लागणारं कर्ज, मशिनरी, या सर्वांचं मार्गदर्शन त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळणार. आणि सगळ्या प्रकारचे उद्योग असं ट्रेनिंग सेंटर 200 कोटीचं मी सिंधुदुर्ग ओरसच्या जवळ सांगितलेलं आहे. जमीन पण खरी ती द्यावी लागते, ती पण मी सांगितलं जमीन मी तुम्हाला देतो, मला ट्रेनिंग सेंटर का. नारळ उत्पन्न, नारळ आहे, आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, कोकम आहे, या सगळ्यांचे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट मी या ठिकाणी सुरू करणार आणि लोकांना, शेतकऱ्यांना, बागायतदारांना अधिकचे पैसे उत्पन्नात भर पडावं, हे माझं इंटेन्शन आहे. आणि म्हणून कोणी काय म्हणते, मी काम करणार, कोकणी माणसाचा करणार. या 2 वर्षात कोकणाला काय दिलं हो? या रत्नागिरीत तर शिवसेनेची सत्ता आहे, काय दिलं सांगा? जिल्हा परिषद कर्जबाजारी करून टाकली, दिवाळखोरी झाली आहे. कोणाचे पैसे दिले, पुनर्वसन केलं, काय अवस्था आहे? आणि त्यामुळे रस्ते मी पाहिले आता, आणि त्यामुळे मी त्यांचा कारभार जो चाललाय तो मी जनतेला दाखवण्याचाही प्रयत्न करणार. हे बघा, हे पराक्रम जगाच्या पाठीवर घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली हे काही उदाहरण नाही. मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला हजर राहायचं नाही, फक्त वर्षावर फक्त गप्पा मारायला तिथे जायचं. ही जी केस केली त्याला वाटलं राणेवर केस केलं, अनेक घाबरे, रक्तातच काय घाबरणार, त्या घाबरायचा प्रश्न पुढे काय मला फरक पडत. आणि म्हणून आपल्याला सर्व हे सांगतो, हा माझा यशस्वी दौरा जो झालाय, जन आशीर्वाद यात्रा जी झाली ती यशस्वी झाली.
त्याचं बरेचसं श्रेय पत्रकार मित्रांना पण आहे. लोकांपर्यंत मला आणि भारतीय जनता पक्षाला पोहोचवायचं काम तुम्ही मंडळींनी केलं, म्हणून तुमचा अतिशय ऋणी आहे. आज इथे आलेले सगळे आमदार म्हणा, माजी मंत्री म्हणा, पुढच्या वेळेला जेव्हा येतील आमदार खासदार जे काय ते खासदार आमदार भाजपचेच असतील याची आम्ही आता काळजी घ्या. रत्नागिरीला एवढे वर्ष आमदार निवडून जातात शिवसेनेत, कधी त्या विधानसभेत तोंड उघडताना पाहिलं नाही. आणि पालकमंत्री कुठले हो? हे पालकमंत्री रत्नागिरीत नाही. का रत्नागिरीचा आमदार मंत्री होऊ शकत नाही? तर नाही करायचं. कोकणाला न्याय द्यायचा नाही. शिवसेना मुळात कोकणी माणसाने शिवसेना पुढे आणली, आधार दिला. आताचे कोण नव्हते, आता पाहुणे. म्हणून जास्त बोलत नाही, पुढे जायचंय. तो आपण मंडळींचे आभार मानतो. असं सहकार्य भविष्यात ठेवाल असंही आशा व्यक्त करतो. दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून तर राजकारण बाजूला ठेवूयात. कोकणवासियांच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत, शासकीय प्रश्न. आपला मुंबई गोवा महामार्ग असेल, रत्नागिरी सिंधूरचा विमानतळ असा, म्हणजे अतिशय महत्वाच्या विषयाला पण कधी हात घालणार? कधी घातला नाही सर. आता सुरुवात, आता आपण जबाबदारी आली आपल्याकडे. चौकशीकरणाचं काम मीच गेलो ना सेंट्रल मिनिस्टरकडे. मी आणि सोबत मुख्यमंत्री नेला पृथ्वीराजनं सँक्शन करून आणला. त्यानंतर तो रोड त्याचं टेंडर कामात सुरुवात नितीन गडकरींनी केली, भाजपच्या त्यांनी केली. आणि त्यामुळे इथलं जे काय झालंय, मी सोडून एखादा प्रकल्प आणला सांगा. सीवरचा मी चालला होता, काय केलं आणि एक दगड ते लावलं. अनेक जे प्रकल्प झालेले, महिला उद्योग मी सुरू केलं ना, आज 250-300 महिला काम करतात. आता अनेक उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा कोणी गेल्या? नारायण राणे सोडून का कोण आहे सांगा ना मला. कोणा सुस्त तरी सांगा. असं आणि तुम्ही म्हणता ना बाकी काही राहिली ना, ते मी करेन. आता परत मंत्री झालोच आहे. आपली जबाबदारी वाढली, लोकांच्या आशाही वाढल्या. मार्गदर्शन करा, पहिलं कुठलं करावं. दादा पूर परिस्थिती असं म्हणाला की वहिनीच्या अंगावर ऍसिड होताना पण काही लोकांनी कमी म्हणजे मागे पुढे राहिले नाही किंवा आदेश दिले. या संदर्भात साधारण ही घटना कधी घडली आहे आणि आपल्याला मी काही इंटू ब्रॅकेट बोलतो, त्याच्यात ब्रॅकेटच्या बाहेर जात. आज एवढं पुरे. सर आपने कहा सुशांत सिंह का मामला जांच अभी कंप्लीट नहीं हुआ, सीबीआई 1 साल से कर क्या रही थी? क्या सुशांत सिंह का प्रकरण अभी आपने कहा कंप्लीट नहीं हुआ इन्वेस्टिगेशन का, तो 1 साल से सीबीआई कर क्या रही थी? काम करूँ? कब पूरा होगा? हाँ? सीबीआई आपकी है ना? हाँ, हमारी नहीं है, मतलब सेंट्रल भारत देश की है. हाँ, भारत देश की सीबीआई है, वो जांच कर रही है. जैसा भी जांच खत्म होगा तभी आपको दिखाई देगा सीबीआई क्या कर रही है. दादा आपण पूर परिस्थितीमध्ये पूर्ण दौरा केलात, काय नेमकं व्यापाऱ्यांचं दुःख आपल्याला जाणवलं? वाशिष्ठीच्या नदीचा प्रश्न गाळाचा आज असेल, राज्यात अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. शेतकऱ्यांची आहे, कर्जमाफीची आहे, शेती उत्पन्नाला चांगला पिकांना भाव मिळत नाही ती आहे, मजुरांना रोजगार मिळत नाही, ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, बेकारी कोरोनामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढली, मोठ्या प्रमाणात. चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचाही विम्याचा प्रश्न आहे, तो ऐरणीवर आहे. चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचाही विम्याचा प्रश्न आहे ना, तो ऐरणीवर आहे. ऐरणीवर आम्ही नोंद घेतली ना. मी का मी प्रश्न आहेत माझे, मी फायनान्स मिनिस्टरला सांगून तो प्रश्न
सोडवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले. दादा, तुमच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जे काय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि जुने गुन्हे उकरून काढण्याची भाषा बोलली जाते. आता विनायक राऊत या ठिकाणच्या खासदारांनी अंकुश राणे प्रकरणाचा देखील यामध्ये आरोप केला आहे आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की ज्या प्रकारचं वक्तव्य प्रसाद लाड आणि नारायण राणे करतायत हे मूळ भाजपवाल्यांचे वक्तव्य नाही, बाहेरून आलेली लोकच करतायत. कोण म्हणून एक विनायक राऊत बोलले, एक संजय राऊत बोलले. हे दोघे माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे आहेत. संजय राऊतला तर त्यासाठी ठेवू, संपादक सोड, पण हे बोलायलाच ठेवू. आणि त्यामुळे भाजपमध्ये ओरिजिनल त्यांचे काय जे आयडिओलॉजी आहे, आम्हाला घेताना ही आयडिओलॉजी स्वीकारून आम्ही आलेलो. त्यामुळे ओरिजिनल असो काही असो, भाजपला परवडतंय ना. आम्ही हे बाहेरच्याचं काय ऐकायचं. हे काय तो विनायक राऊत, ते 2 राऊत तर शिवसेनेला डुबवणार आतमध्ये एकदम बोल. त्यानं परवा आपण ठाण्या विरारमध्ये हे केलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण खेडच्या दौऱ्यामध्ये म्हणाल की रामदासबाई म्हणजे अप्रत्यक्ष की माझे जुने मित्र मला भेटायला लागले. असे किती लोक अजून शिवसेनेच्या मध्ये नाराज आहेत? आणि आपण घेणार आहोत भाजप. इथे तर सगळ्यांना घेणार, वेटिंग लिस्टवर आहे. कोणाला घ्यावं न घ्यावं आम्ही विचार करतो. दादा, जन आशीर्वाद यात्रेमध्ये पक्ष प्रवेश नव्हता का, की फक्त विकास कामं लोकांपर्यंत हे पोहोचवली? विधायक, सामाजिक आणि शैक्षणिक वगैरे कामं जाणून घ्यावी आणि ती विकासात फक्त म्हणजे करावी यासाठी पुढचा दौरा असेल आत घेण्यातल्या सगळ्यांना प्रवेश सब. दादा वेटिंगवर किती लोक आहेत? वेटिंगवर किती आहेत? वेटिंगवर नाणार प्रकल्पाबद्दल तुमची काय भूमिका आहे? कारण तुम्ही आता केंद्रात आहात आणि ह्या प्रोजेक्टला शिवसेनेचा विरोध आहे, तर त्याबद्दल तुम्ही केव्हाच बोलता. मी पहिल्यापासून नाणार या मी पहिल्यापासून या नानारशी संबंधित आहे. आता आम्हाला वाटतं एवढा मोठा प्रकल्प रत्नागिरीला व्हावा, कारण त्यामुळे बेकारी कमी होईल, इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणे येईल, हॉस्पिटल उत्तम होईल, शाळा, कॉलेज या सगळ्या तिथे येतील. 1 लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम तिथे खर्च होणार आहे. त्यामुळे आपल्याला परत सांगतो, परत भेटण्यावर हा प्रश्न नको. या प्रश्नाबद्दल नाना आम्हाला हवं. दादा रेल्वे दादा गेल्या मार्च पासून रेल्वेना हॉलिडे म्हणून सगळे चाललेत गाड्या. त्यांनी सगळ्या सवलती सगळ्या बंद केल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिक असतील, सिनियर सिटीजन असतील, पत्रकार असतील, सगळ्या सवलती बंद करून पूर्ण तिकीट घेतात. मग हा एक कोकणी माणसावर किंवा लोकांना अन्याय मला वाटत नाही. आणि यासाठी आपण काय घेणार? शेवटी पत्रकार आहेत ना, आता पत्रकार घ्या, पहिलं घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पहिले पत्रकार. पण दादा हा महत्वाचा विषय आहे. आता आपले राज्यमंत्री आहेत कोण राहील? दानवे साहेब आहेत ना. अरे पण आपल्या हा पण आमचाच आहे ना. तर ते सगळे तुमचे आता प्रश्नच नाही. गोयल आहे ना, अश्विनी. हा मुंबईचा आमचाच आहे. नाही दादा, आता तुम्ही केंद्रातच आहेत म्हणून आमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. अरे वाढले ना, तो एकाच दिवशी सुटतील का? आता हा विषय नोंद करून घ्या. सगळ्या सवलती चालू करा पत्रकारांच्या. पत्रकारांच्या बद्दल गांभीर्याने घे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सीआरपीएफचा मोठा प्रश्न आहे. 2019 मध्ये हरकती प्रसिद्ध झाल्या, पण 19 नंतर त्याच्यावर निर्णय झालेला नाहीये. 2000 हरकती दिलेल्या आहेत सीआरजेडच्या संदर्भात. याबाबत आपण लक्ष घालणार. नोंद घेतली तुमची. दादा परवा आपण म्हणाल मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सल्ला देते. नेमके मुख्यमंत्री राज्याचे कोण आहेत? त्यांना सल्ले कोण देतात? तुमच्यासारखे सिनियर पत्रकारांना माहित नाही. हा? एवढं घरात बसून प्रचंड काम महाराष्ट्रात केलं, सगळ्या समस्या सोडवल्या. कायदा सुव्यवस्था काय? कुंपणच शेतखत आहे. वाजेसारख्या माणसाला खात्यात घेतलं कर कुणी जमवणे आणून दे. काय शेवटची वाक्य महत्व. आता कोकणी माणूस दिल्ली मुंबईला विमानाने कधी जाणार? वाट पाहतोय. जायचं आहे, मी घेऊन जाऊ. तुमच्यावर येऊ दादा. कधी घेऊन जाऊ? मी उद्या मागवतो, घेऊन जातो. दादा कधी चालू करताय? मुख्यमंत्री म्हटले की आता राजकीय व्हायरस बाहेर पडतात म्हणून. आणि त्यांचा बंदोबस्त करायला हवा. लवकरच ज्याला बंदोबस्त करायचं तो थांबेल कसा?
थांबायचं नाही. त्याला उत्तर मी देईल. सर, नाशिक आज एवढं पहिलं बोललो ना तर आज केलं. सर, नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला केले ते जे लोक आहेत ते आज संजय राऊतांच्या मागे दिसले पीसी देताना. मुंबईमध्ये ते आश्रयाला आले, मात्र पोलीस तिकडे त्यांची हे करतात, त्यांचा शोध घेतात. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर ज्यांनी आंदोलन केलं त्यांना युवा पदाधिकाऱ्यांनी बढती दिली. पदाधिकारी बढती दिली. काय बढती? हा सहसचिव केले. ते काय सहसचिवाला काय काम? कोणाला काम आहे शिवसेनेत सध्या? एकच आहे, जमवा आणि भागीदारी द्या. मोठा भ्रष्टाचार या भारतात कुठल्या राज्यात नसेल तो महाराष्ट्रात आहे. तो कोरोनाच्या वॅक्सिनसाठी 12% मागितलं आणि तो शेवटी मला 12% परवडणार नाही आणि तो गेला परत. तो माणसं किती मेली वॅक्सिन वेळीच न मिळाल्यावर. काय हॉस्पिटलमध्ये होता, अहो नर्स नाही, डॉक्टर नाही. सिंधुदुर्गाच्या हॉस्पिटलला मी एक व्हिजिट केली, ऐकून घ्या नंतर लिहा. व्हिजिट केली, 2 डॉक्टर होते, 110 का 120 पेशंट होते, 2 डॉक्टर. हे नाक कानाचे आणि दुसरे दाताचे. काय संबंध आहे कोरोनाचा? हे लोक गेले सिंधुदुर्ग सारख्या छोट्या जिल्ह्यात. काय याचा पराक्रम हो? बोलू तेवढा कमीच आहे. कुठला निर्णय सांगा, फक्त आता एकच चालू, काही करा, पैसे आणून द्यावा. सर, राजकारणात कधी कुणाचा मित्र नसतो, पक्ष नसतो असं बोललं जातं. जर भविष्यात युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? नाही, पहिलं काय सगळं मला कळलं. तर राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतं आणि शत्रूही नसतं कायमचं. भविष्यात जर युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? जर त्याला मी उत्तर देत नाही. भविष्यात युती झाली ना तर आमचे प्रमुख जे बोलतील मान्य आहे. दादा, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दादा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. काय चित्र असेल? या दोन्ही जिल्ह्यात भाजप मॅक्झिमम नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती जिंकू. मुंबई महापालिका मुंबई आणि महाराष्ट्रात ते तुम्ही आता कोकणाचा विचार सांगितलं. नाही, मुंबईत आपलं कोकणातलाच भाग आहे ना मुंबई. दादा, सिंधुदुर्गात तुम्ही पर्यटन वाढवण्यासाठी असं विशेष काय आहे का जेणेकरून तिथे रोजगार उपलब्ध होईल? किंवा आम्हाला आमचा विचार आहे, भाजप सिंधुदुर्गावरून रत्नागिरीला पर्यटन जसं तो जिल्हा आहे तसं रत्नागिरी जोडावं आणि ज्या अम्युनिटीज आम्ही देतो आहोत पर्यटनासाठी सिंधुदुर्गाला त्या सर्व रत्नागिरीला द्याव्यात असे प्रयत्न. आता रेल्वेचं खासगीकरण सध्या केलं जात आहे, चर्चा आहे आणि कोकण रेल्वेचं खासगीकरण केलं जात आहे. याची चर्चा काय आहे, काय सांगा? अजून त्याचं डिटेल नाही माहिती. जर खासगीकरण झालं तर कोकणी माणसावर अन्याय होतो का? काय म्हणता? जर खासगीकरण झालं कोकण रेल्वेचं तर कोकणी माणसावर अन्याय होईल का? अन्याय कशाचा? सर्व्हिस चांगली असते, माफक दर असला, चांगली ट्रेन जर मिळत असतील तर अन्याय कसा? एक तर कोकणी माणसाने अन्याय ते सोडून द्या. नाही मिळतोय, आम्ही आनंदात आहे, हे कधीतरी बोला. हे बोललं ना तर ते उपभोगायला पण मिळेल. राहिलं तर काय, हेच नाही ते नाही, आम्ही दुःखी आहे काय? राणे साहेब एक तरफ मागणी की है कि महाराष्ट्र का पश्चिम बंगाल हो रहा है और एक तरफ ममता बनर्जी नेशनल एक नेतृत्व होने के नाते हो रही है. आपका क्या कहना है इस संदर्भ में? कौन कहा ऐसा? ये किसने कहा? जी, उनके नेतृत्व में अगर विरोधक एक साथ आ सकते हैं. किसके नेतृत्व में? ममता बनर्जी. क्या होगा? क्या होगा? 40 के अंदर उनका सब अभी तक जितनी मीटिंग हुई 40 MP के ऊपर कोई नहीं है. कितने लगते हैं मेजोरिटी को? कितना लंबा है? कोकण कश्मीर कितना डिस्टेंट है? उतना ही वो लंबी है. ममता बनर्जी पंतप्रधान बने. आता 17 तारखेनंतर नागांची आक्रमकता पुन्हा पाहायला मिळेल का महाराष्ट्राला? आक्रमण आजही मी आता तिथे एवढं बोललो, आता काय ठेवलंय मी?
आक्रमक आणि ते काय कधी बटन दाबलं का सुरू होतं, ऑफ केलं का बंद, असं काही नाही. ते रक्तात काय गुण असायला लागतं. अजून काय काय हॉट काय आलिया थांबा, फौजेना प्रश्न विचारायचा आहे. अण्णा विचारा. नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका विद्यमान सरकार ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण परत प्रस्थापित करायचं आपणाला वाटतं का? प्रस्तावित का आता पण जो जीआर निघाला तो 27% हे आहे. नाही, सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं, ते परत प्रस्थापित करेल विद्यमान सरकार असं आपल्याला वाटतं का? ते वाटतं आम्ही प्रयत्न करू. दादा रत्नागिरीचं विमानतळ सुरू करा. सामान्य माणसाचा विषय आहे. आज पेट्रोल डिझेल गॅस तेल हे वाढत चाललंय, ह्याकडे भाजप नेमकं कसं पाहते? बघा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पेट्रोल डिझेल इंटरनॅशनल जे काय भाव ठरतात म्हणून भाव वाढले तिकडे, आणि मग आपल्याकडे आपण हे आयात करतो, त्यांना त्यांचे भाव वाढल्यामुळे आपल्याला रेट वाढवावं लागतं. त्याचा फटका सामान्य माणसाला बसला आता आपल्याला वाटत नाही, कारण आपण सामान्य माणसाला आलेला आहे. मुंबईमध्ये असं वाटतो आम्ही पण योग्य ठिकाणी पोहोचवतो. आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 10 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचं माहिती मिळाली आहे. मुळात तुम्ही इकडं जनआशीर्वाद यात्रा काढत असताना मुंबईमध्ये अशा प्रकारची भेट होणं एक राजकीय वर्तुळ असं नसतं, वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. योगायोग म्हणायचा. ते अपोजिशन लीडर आहे. अपोजिशन लीडर काय कॉमन सब्जेक्ट पर मीटिंग येऊ शकते, म्हणजे मुख्यमंत्री येऊ शकतो, आणि सरकारमध्ये अपोजिशन लीडरचा ते मुख्यमंत्री एवढाच रोल असतो. त्यामुळे त्याला मिटिंगला बोलवलं काय ते गेलेलं हरकत नाही. आता याला जोडण्यात एक प्रश्न आहे की विनायक राऊतांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये जी कुंडली मांडली मूड खराब आहे एखादं नाव घेऊन. मला संध्याकाळचं जेवण कळालं नाही. दादा रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. एकच शेवटचा प्रश्न. रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न. काय हालचाली आहेत? म्हणजे होणार आहे का? नाही, मी सिंधिया आले, हा आता त्यांच्याशी भेट करून या संबंधी विचारे. गणपती नंतर महिन्याच्या आत साहेब गरज आहे का? विमानतळ सुरू. धन्यवाद. आपल्या केल्यानंतर दादा एक शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणासंदर्भात नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट